पुरुषांना सांगितलं की हे उद्योग करू नका. पुरुष म्हटलं आम्ही काय वाटेल ते करू, तुमचं ऐकणार नाही. महिलांना सांगितलं तुम्ही हे करू नका. महिला म्हटलं आम्ही सासूर वाशील, आम्हाला काही. न्हाव्यांना सांगितलं तुम्ही केस कापू नका. म्हणजे तुला हे माहिती चांगली गोष्ट आहे, पण मला एक सांग, केशवपनाची प्रथा ही कुठल्या जातीमध्ये होती? तुम्ही काकास्पर्श बघितला असेल. प्रामुख्यानं ब्राह्मण महिलांचं केशवपन होऊ नये म्हणून महात्मा फुल्यांनी ओबीसी न्हाव्यांचा रोजगार बुडवला. पण आणखी तुला काय माहितीये, तुम्ही कधी फुलेवाडा बघितलाय का? पुण्यात गेल्यावर फुलेवाडा बघा, आणि फुलेवाडा बघितल्याशिवाय मरू नका. ज्या महात्मा फुल्यांना बाबासाहेबांनी गुरुस्थानी मानलं, तर आजही प्रसूतीगृह आहे. त्या काळात काय व्हायचं? लग्न लवकर व्हायचं. मुलीचं वय 9, नवऱ्याचं वय 50. नवरा जायचा, त्याच्यानंतर तिचं लैंगिक शोषण व्हायचं. ती बाई प्रेग्नंट राहायची, पण लोक लज्जेमुळे आत्महत्या करायची, गर्भपात करायची. तुम्ही कल्पना करा, महात्मा फुल्यांनी सांगितलं, फुले दाम्पत्याने सांगितलं, अशा महिलांनी आमच्याकडे यावं, इथं बाळंत व्हावं, मूल इथंच ठेवावं आणि निघून जावं. म्हणजे तुला हे माहिती चांगली गोष्ट आहे, पण तुला एक फक्त आकडेवारी सांगतो. ज्या 42 महिला बाळंत होऊन गेल्या, 42च्या 42 ब्राह्मण होते. आणखी तुला काय माहितीये, पण मी ऐकलंय की त्यांनी एका विधवेचं मूल दत्तक घेतलं. फक्त विधवेचं नाही, ब्राह्मण विधवेचं मूल दत्तक घेतलं. काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा, नवरा गेला, तिच्यावर सासऱ्यानं बलात्कार केला. ती गरोदर राहिली, ती महात्मा फुलांकडे आली, त्यातनं जन्माला डॉक्टर यशवंत त्याला दत्तक घेतलं. आता मला सांग, महात्मा फुले कोणाचे? आता मला सांग, सावित्रीबाई फुले कोणाच्या? आणि बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर बाबासाहेबांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. हिंदू कोड बिल काय होतं? माझ्या महिलांना संपत्तीमध्ये वाटा मिळाला पाहिजे. तर राखी पौर्णिमेला साडी आणि इकडे सही कर. संपत्तीमध्ये वाटा मिळाला पाहिजे, घटस्फोटाचा अधिकार असला पाहिजे, लग्नाचा निर्णय बाईला स्वतः घेता आला. हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर बाबासाहेबांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. केंद्रीय मंत्री असताना बाबासाहेबांना तेव्हाचे आठवले. ते हे मात्र विसरले. पडतोय प्रकाश. हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि ते हिंदू कोड बिल पुढे नेहरूंनी मंजूर करून घेतला. आता मला सांग, बाबासाहेब कोणाचे? ती मला म्हटली बाय. पण 15 दिवसानंतर तिने मला परत हाय म्हटलं. याच्या जीवात जीव आला. मी बघितलं तिच्या डीपीवर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कोलाज. मी म्हटलं याचा अर्थ एकच आहे, आपण बोलत राहायला पाहिजे, कम्युनिकेट केलं पाहिजे, संवाद केला पाहिजे. माणसं बदलतात यावर आपला विश्वास असला पाहिजे. आणि दुसरा मुद्दा, कॉलेजमध्ये न पटलेली मुलगी नंतर सुद्धा पटू शकते. आपण हे संवाद करणं खूप महत्वाचं आहे, कारण फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. एक कल्पना करा, आपण खूप पुढे आहोत, आपण जगाच्या खूप पुढे आहोत. एक फक्त प्रसंग सांगतो. बराक ओबामा जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष होते, तर डॉक्टर मनमोहन सिंग हे आपल्याकडे पंतप्रधान होते. बराक ओबामा भारतामध्ये आले, दिल्लीत आले, मनमोहन सिंगांना भेटले. मनमोहन सिंग आणि ओबामा दोघे खूप जवळचे मित्र, दोघे स्कॉलर, दोघांकडे भरपूर डिग्र्या, सगळ्या खऱ्याखुऱ्या. दोघे भेटल्यानंतर ओबामांनी मनमोहन सिंगांना एक पुस्तक प्रेझेंट केलं. आता मगाशी या कोणी धायगुडे कोणी दिलं पुस्तक प्रेझेंट? धायगुडे साहेब ना, धायगुडे साहेब बघा, खूप मोठी गोष्ट. पुस्तकं देणारे माणसं लक्षात राहतात. ओबामांनी मनमोहन सिंगांना पुस्तक प्रेझेंट दिलं, कारण तेव्हाचे पंतप्रधान आपले पुस्तकं वाचायचे. आबा का हसतात मला माहिती नाही. आबा कोणा म्हटले माझी गोष्टी करू नका, माझं बरं चाललंय, आता मंत्रिपद वगैरे आहे. मी निरागस माणूस आहे, अत्यंत इनोसेंट. लोक हसतात, त्याला काही करू शकत नाही. त्या पुस्तकावर देताना त्यांनी गिफ्ट करण्यासाठी एक वाक्य लिहिलं. जसं यांनी लिहिलं की माननीय आबा सप्रेम भेट काहीतरी लिहिलं असेल ना, तसं वाक्य लिहिलं. ते वाक्य असं होतं, फ्रॉम द ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू द लार्जेस्ट डेमोक्रेसी. जगातल्या सगळ्यात प्राचीन लोकशाहीकडून जगातल्या सगळ्यात महाकाय मोठ्या लोकशाहीला सप्रेम भेट. तिथे मध्ये कॉम्रेड सीताराम येचुरी होते.
येचुरी पण वारले. येचुरी कम्युनिस्टांचं एक वैशिष्ट्य आहे, एक वेळ काही करणार नाही पण लक्ष सगळीकडे असते. येचुरीने बघितलं. येचुरी म्हटले, मिस्टर ओबामा, यू आर नायदर ओल्डेस्ट नॉर लार्जेस्ट. तुमची लोकशाही प्राचीन नाही आणि तुमची लोकशाही महाकाय पण नाही. ओबामा म्हटले, महाकाय नाही हे मला मान्यच आहे, कारण तुमची लोकसंख्या प्रचंड आहे. पण हे तर मान्य करा की 1776 मध्ये माझ्या देशात लोकशाही आली अमेरिकेमध्ये, आणि तुमच्या देशामध्ये 1950 ला आली. येचुरी म्हणाले, हे खरं आहे, पण एक लक्षात घ्या, तुमच्या देशामध्ये 1965 पर्यंत कृष्णवर्णीयांना मताचा अधिकार नव्हता. अरे 1901 मध्ये अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष रूझवेल्ट यांनी बुकर टी वॉशिंग्टन नावाच्या काळ्या कृष्णवर्णीय विचारवंताला जेवायला बोलावलं व्हाईट हाऊसमध्ये काळ्याला जेवायला बोलावलं म्हणून गोऱ्यांनी व्हाईट हाऊस धुवून काढलं. हे घडत होतं अमेरिकेमध्ये 1901 मध्ये. तेव्हा माझा शाहू राजा इथे आरक्षणाची घोषणा करत होता. सगळ्यांना मताचा अधिकार देणं सोपं नव्हतं. मताच्या अधिकाराची कल्पना जेव्हा पुढे मांडली गेली तर लोक असं म्हणाले की शिक्षणाची अट ठेवा. बाबासाहेब म्हटले, शिकलेले कोण आहेत मला माहित आहे. संपत्तीची अट ठेवा, श्रीमंत कोण आहे मला माहित आहे. बाबासाहेब म्हटले, माझी माणसं सामान्य असतील, साधी असतील, निरक्षर असतील, पण त्यांच्याकडे सामूहिक शहाणपण आहे. तर प्रत्येकाला मताचा अधिकार पहिल्या दिवशी एका दिवशी मिळाला. मतदार यादी तयार करणं भारताची 1952 ला पहिली निवडणूक झाली. निगडे साहेब, पहिली सार्वत्रिक निवडणूक 1952 ला झाली भरत. त्या निवडणुकीमध्ये मतदार यादी तयार करणं गणेश साहेब सोपं नव्हतं. मतदार यादीमध्ये घोळ घालणं सोपं आहे, यादी तयार करणं अवघड असतं. मतदार यादी तयार कशी करायची हा प्रश्न होता तेव्हा. पण काय करायचे, हे दुर्गम भाग सगळे, त्या दुर्गम भागाच्या बाईकडे जायचे, कडी वाजवायची, ती दरवाजा उघडायची, घरात कोण आहे म्हणजे कोणीच नाही, पण तू कोण आहेस. आपलं अस्तित्वच महिला विसरल्या होत्या. तुझं नाव सांग. मग ती म्हणायची, माझं नाव सुलोचना. नवऱ्याचं नाव सांग. मी नसते घेत. हे मी सांगत नाही, हाऊ इंडिया बिकम डेमोक्रेटिक नावाचं पुस्तक आहे. हा सगळा इतिहास इतका भयंकर अवघड आहे, पण तरी सुद्धा हा सगळा इथपर्यंत हा देश आला. ही आयडिया ऑफ इंडिया काय आहे, भारताची कल्पना काय आहे. आणि म्हणून मी म्हटलं की पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आपण, हा भारत म्हणतो, त्या भारताची ही कल्पना लक्षात आली पाहिजे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे. एका सभेमध्ये मी आणि उद्धव ठाकरे एकत्र होतो. पहिलं भाषण माझं होतं. मी उद्धव साहेबांना उद्देशून म्हटलं, उद्धव साहेब, तुम्ही मुख्यमंत्री आहात महाराष्ट्राचे आणि बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही हिंदू हृदय सम्राट म्हणता, पण एक लक्षात घ्या, हिंदू हृदय सम्राटावर जेव्हा सिनेमा काढायची वेळ आली तेव्हा तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी शोधावा लागला. हा भारत आहे. डिस्कवरी ऑफ इंडियावर पुस्तक निघालं, भारत एक खोज. त्यात श्याम बेनेगलांनी भूमिका केली. श्याम बेनेगलांनी दिग्दर्शन केलं. त्या छत्रपती शिवरायांची भूमिका करण्यासाठी नसरुद्दीन शहाला शोधावं लागलं. हा भारत आहे. तुम्ही भाग मिल्खा भाग बघितला असेल. माझी कविता आहे, त्या कवितेमध्ये मी असं म्हटलंय, धर्माने पेटवलेल्या बनव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धर्माने पेटवलेल्या बनव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो. टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो. आणि तुम्ही कितीही नाकारलीत तरी हीच माझ्या देशाची गाथा आहे. भला भल्यांचा उतरवला तोरा, तुमची काय कथा आहे. आम्ही भारताचे लोक, हीच आमची ख्याती आहे. ही ख्याती बुलंद करण्याचं काम एक लक्षात घ्या. मी मुद्दाम हे जोडलं कारण यांनी पण मला विषय खूप छान दिला. पुरोगामी महाराष्ट्र तो कळल्याशिवाय तुम्हाला अजित पवार कळणार नाही, अजित पवार कळल्याशिवाय पुरोगामी महाराष्ट्र कळणार नाही. ही जी परंपरा आहे, हा जो वारसा आहे, हा वारसा तुम्हाला पुढे घेऊन जायचा असेल तर एक गोष्ट सगळ्यात महत्वाची ती म्हणजे सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू या देशाचा हे पहिल्यांदा स्वीकारलं पाहिजे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नेते लोकांमधून उगवले पाहिजेत, ते आकाशातून टपकता कामा नयेत. आणि नेते लोकांमधून उगवावे असतील तर तुम्हाला त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा. मी नेहमी सांगतो की जिथे ज्या देशामध्ये संघर्ष न करता तुम्हाला मताचा अधिकार मिळाला असा हा एकमेव देश आहे. आणि ज्या देशामध्ये मतं विकली जातात तोही हा एकमेव देश आहे. तुम्हाला भूमिका घ्यावी लागेल की जर आम्ही भारताचे लोक, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू असेल तर मला पुरोगामी महाराष्ट्राची ही परंपरा पुढे घेऊन जावं लागणार आहे. आणि म्हणून मी असं म्हटलं की मला नेहमी असं वाटतं की अजितदादा गेल्यानंतर